हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्याय. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 41. ब्राह्मण क्षत्रिय विशाम शूद्राणां च परन्तप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. परंतपा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे गुणधर्मानुसार निरनिराळी ठरलेली आहेत. हा फार महत्त्वाचा आणि चातुर्वर्णाश्रमावर योग्य असा प्रखर प्रकाशाचा झोत टाकणारा श्लोक आहे. चातुर्वर्णाचा सत्य अर्थ इथे दिलेला आहे. भगवंत श्रींवर चातुर्वर्णाचा चुकीचा आरोप करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा श्लोक आहे. ज्यांना चातुर्वर्ण म्हणजे नेमके काय हे माहीत करून घ्यायचे असेल त्यांनी या श्लोकाचा प्रामाणिकपणे अभ्यास करावा आणि मगच गीतेवर चातुर्वर्णाच्या प्रोत्साहनाचा आक्षेप घ्यावा. अशांनी हेही लक्षात घ्यावे की आजही संपूर्ण जगतात चातुर्वर्ण पद्धतच चालू आहे आणि ती यापुढेही चालूच राहणार आहे. ज्यांनी चातुर्वर्ण व्यवस्थेचे विडंबन केले त्यांनीही हा श्लोक वाचावा, अभ्यासावा आणि आपले मत बदलून त्याप्रमाणे आचरण करावे. येथे भगवंत श्री चातुर्वर्ण पद्धतीचा मूलभूत आणि पूर्ण शास्त्रीय आणि संपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोन सांगत आहेत. आजही आत्ताही याच पद्धतीने जगतात प्रगत किंवा अप्रगत किंवा मागासलेल्या देशातून चातुर्वर्ण पद्धत रूढ आहे. येथे भगवंत श्री चातुर्वर्णाबद्दल मूलभूत सिद्धांत सांगत आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे गुणधर्मानुसार निरनिराळी ठरलेली आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे समाज व्यवस्थेचे 4 वर्ण आहेत. चातुर्वर्ण जन्मावरून ठरत नाही. प्रत्येकाचा वर्ग जो जे काम करतो त्यावरून ठरत असतो. त्यामुळे अमुक माणसाच्या पोटी जन्म घेतला म्हणून अमुक ब्राह्मण किंवा तमुक क्षत्रिय किंवा अमका वैश्य किंवा शूद्र असत नाही. कोणतेही काम हलके किंवा प्रतिष्ठेचे असत नाही. काम हे काम असते. त्यामुळे जो जे काम निवडतो आणि करत असतो त्याप्रमाणे त्याचा वर्ग ठरत असतो आणि त्यामुळे कोणताही वर्ण कमी किंवा श्रेष्ठ असत नाही. सर्वजण मानवच असतात. फक्त ज्याच्या त्याच्या तम, रज, सत्व अशा गुणानुसार ज्याचे त्याचे कर्म ठरत असते आणि तो ते करत असतो. यामुळे अजून एक महत्त्वाची गोष्ट घडते. कोणताही वर्ण हा टिकाऊ नसतो. तो बदलता असू शकतो. कारण काम बदलत असते. कुणीही जन्मापासून मरेपर्यंत केवळ ब्राह्मण किंवा क्षत्रिय किंवा वैश्य किंवा शूद्र असत नाही. वर्ण कसा ठरतो ते पाहूया. यांच्या कामासंबंधी पुढील श्लोकातून सविस्तर चर्चा स्वतः भगवंत श्रींनी केलेलीच आहे. ब्राह्मण जेव्हा सत्वगुण प्रभावी असतो आणि रजोगुण कामापुरताच असतो आणि तमोगुण निष्प्रभ असतो तेव्हा तो मनुष्य ब्राह्मण असतो. ब्राह्मण पूर्णपणे सत्वगुणानेच आचरण करतो. विद्या, अध्यात्म, योग, संस्कार इत्यादी क्षेत्रात तो रत असतो. देह जीवित ठेवण्यापुरता, सृष्टी जीवन चालू ठेवण्यापुरता तो रजोगुणाचा आश्रय घेतो. तेवढ्यापुरताच संसार करत असतो. तमोगुणाने तो आचरण करत नाही. क्षत्रिय जेव्हा रजोगुण प्रभावी असतो आणि सत्वगुण कामापुरताच असतो आणि तमोगुण रजोगुणाला पूरक असतो तेव्हा तो मनुष्य क्षत्रिय असतो. क्षत्रिय रजोगुणानेच आचरण करतो. राज्य चालवायला, प्रजेचे, समाजाचे हित जपण्यापुरता तो सत्वगुणी असतो. रजोगुणाचे आचरण चांगले होण्यापुरताच तो तमोगुणी असतो. राष्ट्रावर कुणी चढाई केली तर त्वेषाने पेटून उठतो. कुणी आया बहिणींची अब्रू लुटली तर तो क्रोधाने भडकून जरब बसवतो. वैश्य
जेव्हा रजोगुण प्रभावी असतो, सत्वगुण निष्प्रभ असतो आणि तमोगुण रजोगुणाला पूरक असतो, तेव्हा तो मनुष्य वैश्य असतो. शेती, धंदा, व्यवसाय, व्यापार इत्यादीत सत्वगुणाचा उपयोग नाही. त्यांच्या दृष्टीने विकायला ठेवलेली प्रत्येक वस्तू सर्वोत्कृष्ट आणि स्वस्तच असते. तेथे रजोगुणाचे आचरण असते. तमोगुण रजोगुणाला पूरक असा असतो. प्रसंगी इकडचे तिकडे केले जाते. कुणीही कायम मित्र नाही आणि शत्रूही नाही. शूद्र जेव्हा रजोगुण प्रभावी असतो, तमोगुण निष्प्रभ असतो आणि सत्वगुण रजोगुणाला पूरक असतो, तेव्हा तो मनुष्य शूद्र असतो. येथे सेवा करायची असते, त्यामुळे रजोगुणाने आचरण करावे लागते. सत्वगुणाने प्रामाणिकपणे सेवा चाकरी बजावावी लागते. तमोगुणाचा प्रश्नच येत नाही, कारण सेवा चाकरी करणाऱ्याला मत नाही, तो ओझ्याचा बैल असतो. मी माझेच उदाहरण येथे देतो. विद्या अभ्यास झाल्यावर मी 14 वर्षे नोकरी केली, तेव्हा मी शूद्र होतो. त्यानंतर मी 14 वर्षे व्यवसाय केला, त्यावेळी मी वैश्य होतो. त्यानंतर आज मी योग साधना, उपासना करत आहे, योग मार्गदर्शन करत आहे, अध्यात्मावर लिखाण करत आहे, प्रवचने देत आहे. तेव्हा आता मी ब्राह्मण आहे. हरिओम.